जरी काही कारणास्तव आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासाला हवा तसा वेळ देता आला नसेल, पण इथून पुढचे उरलेले जे 29 दिवस आहेत त्या दिवसांमध्ये जर तुम्ही प्रॉपरली हा प्लॅन फॉलो केलात तर तुम्हाला 100% यश मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा हार्डवर्कवरती विश्वास आहे, फक्त अशाच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पहा, कारण नेहमीच हार्डवर्क जे असतं ते स्मार्ट वर्कला बीट करू शकतं. आणि जर तुमची हार्डवर्क करायची तयारी असेल तर एक्झामसाठी 29 डेजसुद्धा तुमच्यासाठी फार जास्त असतील. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल कंबाईनची डेट डिक्लेअर झाल्यानंतर बऱ्याच जणांचे मेसेज यायला लागले की मॅम प्लीज लास्ट 30 डेज, लास्ट 29 डेजचा प्लॅन कसा असावा याच्याबद्दल सांगा. तर तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांची अभ्यासामध्ये एक कन्सिस्टन्सी मेंटेन राहिली असेल, व्यवस्थितपणे त्यांनी अभ्यास केला असेल. बट बरेच जण असेही असतील ज्यांना काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत, काही फॅमिली इश्यूज आहेत, ज्यामुळे अभ्यासासाठी तितकासा वेळ देता आला नसेल. तर अशा सर्वांसाठी हा प्लॅन आहे, जो प्लॅन वॉरियर टीम आणि त्याचबरोबर 30 डेज चॅलेंजचे जे वॉरियर्स आहेत त्यांच्यासोबत मी स्वतः म्हणजे त्यांना गाईड करणार आहे. बट इतर जे वॉरियर्स आहेत ते जो प्लॅन मी तुम्हाला सांगते तो प्लॅन तुम्ही प्रॉपरली जर या उरलेल्या दिवसांमध्ये फॉलो केला तर तुम्हाला डेफिनेटली तुमचा चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही जणांना माझं हे बोलणं अतिशयोक्ती वाटत असेल, पण जर तुमची हार्डवर्क करायची तयारी असेल तर लोक 25 डेजच्या प्रिपरेशनमध्ये UPSC प्री क्वालिफाय होतात. तर अर्थात तुम्ही जर 100% द्यायला तयार असाल तर तुम्ही कंबाईनची प्री ही डेफिनेटली क्रॅक करू शकता. कारण जेवढे विद्यार्थी अभ्यास करतात तेवढे सगळेच पास होत नाहीत, जरी त्यांचा अभ्यास चांगला असेल तरी. त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास जास्त करायचा नाही आहे, तर क्वालिटी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर जर आपण इथून पुढे काय करायचं हे जर पाहिलं तर सध्या तुमच्या डोक्यात मोस्टली सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच मुद्दा असेल की मला रिव्हिजन कंप्लीट करायचे. बट रिव्हिजन जी आपण करतो म्हणजे आपण 5 वेळा रिव्हिजन करतो, 6 वेळा रिव्हिजन करतो, त्या रिव्हिजनचा आउटपुट किती मिळतं हे पाहणंसुद्धा तितकंच आवश्यक असतं. आणि म्हणूनच ॲक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक्सचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता, जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो पहा, कारण तो व्हिडिओ तुम्हाला रिव्हिजन कशी करायची याच्यामध्ये हेल्प करणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, आपली जी परीक्षा असते ती परीक्षा असते MCQजवरती आधारित, म्हणजे ज्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणतो याच्यावरती आधारित असते. त्यामुळे बऱ्याच जणांचा अभ्यास चांगला असतो, इव्हन त्यांना पुस्तकं पाठ असतात, पण जेव्हा क्वेश्चन पेपर समोर येतो तेव्हा ते प्रश्न कसे सोडवायचे, त्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं हे माहिती नसल्यामुळे भरपूर नॉलेज असूनही ते इम्प्लिमेंट करता येत नाही. सो MCQज कसे सॉल्व करायचे हा व्हिडिओ 11च दिवस झाले मी अपलोड करून, आणि 11 दिवसामध्ये या व्हिडिओला 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. तुमच्याकडून तो जर व्हिडिओ मिस झाला असेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण तो एक्झामसाठी तुम्हाला फार बेनिफिशियल आहे. आता जे आपण प्लॅनिंग पाहणार आहोत या प्लॅनिंगमध्ये मी तुम्हाला अगदी मॉर्निंग टू नाईट, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तुम्ही एक्झॅक्टली काय करणार आहात आत्तापासून एक्झामपर्यंत याबद्दल सांगणार आहे. आणि हे जे प्लॅनिंग आहे तो प्रत्येक विद्यार्थी फॉलो करू शकतो. जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला जर पॉसिबल असेल लीव घेणं तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की म्हणजे तुमचं टार्गेटच असेल की काहीही झालं तरी मला कंबाईन काढायची आहे तर तुम्ही लीवसाठी तसा अर्ज करू शकता. जर तुम्ही गृहिणी असाल तर याच्यामध्ये म्हणजे जे काही मी रुटीन सांगेन तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या टाइम टेबलनुसार ॲडजस्ट करा. आणि जर तुम्ही फक्त स्टुडंट असाल, फुल टाईम स्टडीसाठी देत असाल तर अगदी मॉर्निंग 5 o'clock किंवा 5:30पासून तुमचं हे शेड्यूल सुरू झालं पाहिजे. तर आजचं जे टाइम टेबल आहे ते सुद्धा सायकोलॉजिकल गोष्टींचा विचार करून बनवलेलं आहे की कुठल्या पद्धतीने तुमच्या ब्रेनला शिकवल्यानंतर किंवा कोणता घटक कोणत्या वेळी केल्यानंतर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो किंवा जास्त आउटपुट मिळतं या गोष्टींचा विचार करूनच हे प्लॅनिंग बनवलेलं आहे. तर जो आपला मॉर्निंग टाईम असतो तो जनरली असा टाईम असतो की त्या टाईममध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यातून तुम्हाला जास्त बेनिफिट मिळत असतो. म्हणजे मॉर्निंगच्या वेळेला जेव्हा तुम्ही झोपेतून उठतात किंवा मे बी तुम्ही एक्सरसाइज वगैरे करून येतात त्यावेळेला तुमचं माइंड, तुमचं ब्रेन कम्प्लिटली रिलॅक्स असतो. आणि अशा वेळेला तुम्ही जर नवीन कुठल्या गोष्टी शिकायचा विचार केलात तर त्या नवीन गोष्टी तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने शिकू शकता ॲज कम्पेअर टू तुम्ही थकलेले जेव्हा असता तेव्हा. ठीक आहे. तर मॉर्निंग टाईममध्ये तुम्ही फ्रेश असल्यामुळे मॉर्निंग टाईम हा तुमचा
असा टाईम आहे की जो तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केला पाहिजे ज्या ठिकाणी इतर वेळेला तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणूनच तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जे डिफिकल्ट वाटणारे सब्जेक्ट आहेत, मग प्रत्येकाचा डिफिकल्ट सब्जेक्ट वेगळा असेल. इवन हे जे टाईम टेबल आहे किंवा हे जे रुटीन आहे त्याच्यामध्ये टाईम तुमचं तुम्ही मॅनेज करायचे. जे फुल टाईम स्टडी करणारे स्टुडंट आहेत त्यांना मी एक टाईमलाईन देईन की किती वेळेमध्ये तुम्ही काय काय करायचं आहे ते. ठीक आहे. तर डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स मोस्ट ऑफ द स्टुडंटना डिफिकल्ट जातो, सायन्स मोस्ट ऑफ द स्टुडंटना डिफिकल्ट जातो. तर या वेळेमध्ये तुम्ही मॉर्निंग टाईमला तुम्ही साधारणतः आपण 2 तासांचा जरी वेळ म्हटलं तरी तो वेळ तुम्हाला या डिफिकल्ट सब्जेक्टसाठी द्यायचा आहे. बरं, या डिफिकल्ट सब्जेक्टमधला कोणता पार्ट तुम्हाला करायचा आहे? एक तर PYQ कंपल्सरी पाहिजेच आहेच. जो सब्जेक्ट तुम्हाला फार टफ जातो त्या सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमधले ते तुम्हाला पाहिजेच आहेत, कारण ते प्रश्न तुम्हाला बरंच काही शिकवून जातात. सो तुमचा जो अवघड सब्जेक्ट असेल तो सकाळी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही MCQs सॉल्व करा. बरेच जण काय करतात की एक्सप्लेनेशनचे बुक्स असतात सगळ्यांकडे, तुमचा भर फक्त याच्यावरती असतो की मी प्रश्न वाचणार, एक्सप्लेनेशन वाचणार, पुढचा प्रश्न वाचणार, एक्सप्लेनेशन वाचणार. तर कृपा करून किमान इथून पुढच्या दिवसांमध्ये फक्त रीडिंग करू नका, कारण फक्त रीडिंगचं आउटपुट तितकंसं आपल्याला मिळत नाही. सो तुम्हाला करायचे काय, तुम्ही एखादी टेस्ट सिरीज घ्या, म्हणजे जी फ्रीमध्ये असते, कारण हजारो टेस्ट आहेत ज्या तुम्हाला टेलिग्रामला फ्रीमध्ये मिळतील. इवन तुम्ही आपला चॅनल जरी सर्च केला टेलिग्रामवरती तिथे फाईल्समध्ये तुम्हाला खूप सगळ्या टेस्ट मिळून जातील. सो तुम्ही एखादी सब्जेक्ट वाईज टेस्ट घ्या आणि पहिल्यांदा PYQ सॉल्व करा, त्यानंतर टेस्ट सिरीजकडे वळा. ठीक आहे. तर या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मे बी 15 प्रश्न 30 प्रश्न असे 15 ते 30 प्रश्नांचे सेट करू शकता आणि हे प्रश्न तुम्हाला एकदा सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी 10 मिनिट्स इनफ आहेत, म्हणजे 15 प्रश्न असतील तर 10 मिनटं खूप झाले त्यासाठी. आणि त्यानंतर त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन जे बुक तुमच्याकडे आहे त्याच्यातून शोधायचा प्रयत्न करा, म्हणजे जे रेफरन्स बुक तुमच्याकडे आहे त्याच्यातून. ठीक आहे. तर मॉर्निंग टाईमला डिफिकल्ट सब्जेक्ट तुम्ही घ्याल, त्यानंतर तुमचा एक ब्रेक होईल, त्याच्यामध्ये तुमचं फ्रेश होणं, नाश्ता वगैरे सगळं काही. डेली 11 ते 12 हा जो वेळ आहे, हा वेळ तुम्ही बाकी कशालाच द्यायचा नाही. 11 ते 12 हा वेळ कंपल्सरी टेस्ट सोडवण्यासाठीच किंवा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठीच इन्व्हेस्ट करायचा आहे. त्याच्या पाठीमागचं रिझन मी यापूर्वीही तुम्हाला सांगितले. 21 डेज फॉर्म्युला किंवा 21 डेज स्ट्रॅटजी, ट्रिक्स जे काही तुम्ही म्हणाल ते, जर तुमच्या बॉडीला तुमच्या ब्रेनला एखाद्या गोष्टीची 21 डेजला सवय झाली, म्हणजे 21 डेज तुम्ही कंटिन्युअसली ती गोष्ट केलीत तर ती हॅबिच्युअल होऊन जाते. त्या गोष्टीची तुम्हाला एवढी सवय होते की त्यानंतर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला डिफिकल्टी काहीच जाणवत नाही. त्यामुळे जर तुम्ही क्वेश्चन पेपरसाठी 11 ते 12 वेळेमध्ये बसण्याची तुमच्या ब्रेनला तुमच्या बॉडीला सवय लावलीत तर ज्या दिवशी एक्झाम असेल त्या दिवशी नाही तुम्हाला एक्झामचा स्ट्रेस येईल, नाही तुम्हाला एक्झामचं टेन्शन येईल. रोजच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवताना जसं तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेला बिना घाबरता हँडल करता तसं तुम्ही एक्झामच्या दिवशी परफॉर्म कराल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, टेस्ट का सॉल्व करायची. 1000 वेळा सांगितलेल्या गोष्टी, मागे खूप वेळा सांगितलेलं उदाहरण, तुम्हाला जी गोष्ट स्पर्धेच्या दिवशी करायची आहे त्याच गोष्टीचा सराव तुम्ही आधी केला पाहिजे. अर्थात बाकी म्हणजे जसं मी नेहमी तुम्हाला वर्कआउटचं उदाहरण देते की तुम्ही तुमचा एक ठराविक इव्हेंट आहे, फॉर एक्झाम्पल 200 मीटर रनिंग आहे, 100 मीटर रनिंग आहे, तुम्हाला स्प्रिंट मारायची तर प्रॅक्टिस तुम्हाला स्प्रिंटचीच करावी लागेल. फिटनेससाठी तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करतात ते ठीक आहे, म्हणजे वॉर्मअप असेल, स्ट्रेचिंग असेल, बाकी एक्झरसाइज आहे त्या तुम्ही करतात, त्या कशासाठी करतात, फिटनेससाठी करतात. बट जोपर्यंत तुम्ही 100 मीटरची स्प्रिंट, 200 मीटरची स्प्रिंट मारण्याची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत स्पर्धेत तुम्ही पळू शकत नाही. एक्झामच्या बाबतीतही सेम आहे. तुम्ही पुस्तकं वाचतात, तुम्ही ॲनालिसिसचे बुक्स वाचतात, तुम्ही इतर गोष्टी करतात, त्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अनुकूल गोष्टी आहेत, पण परीक्षेच्या दिवशी तुम्हाला पेपर सोडवायचे आहे. त्यामुळे पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस तुमची जेवढी जास्त असेल तेवढा जास्त तुमचा चान्स असेल ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होण्याचा किंवा सिलेक्ट होण्याचा. त्यामुळे 11 ते 12 या वेळेमध्ये टेस्टच सोडवा. ज्यांनी आयोगाचे पेपर आत्तापर्यंतचे सोडवले नाहीत, अजून एकदाही सॉल्व केले नाहीत, त्यांनी किमान 2017, 18 आणि 19चे जे कंबाईनचे पेपर्स आहेत ते सॉल्व करा. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 2016चे जरी PSI STI ASOचा सॉल्व केला तरीसुद्धा चालेल. बट जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर किमान 17, 18, 19चे पेपर सॉल्व करा आणि त्या पेपरचं ॲनालिसिस तुमच्या रेफरन्स बुकमधून करा.
फक्त ॲनालिसिसचं बुक घेऊन वाचत बसू नका, कारण त्या रीडिंगचा खरंच तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला मिळत नाही, कारण ते आपण विसरतो किंवा मे बी. कारण याच्यामध्ये अगदी साधं तुम्हाला सिम्पल उदाहरण देते. काही विद्यार्थ्यांनी 2019ला कंबाईनची एक्झाम दिली होती. म्हणजे 2019ला जेव्हा तो अटेम्प्ट दिला तेव्हा त्यांनी एकदा हा पेपर सोडवलेला आहे, राईट. घरी आल्यानंतर जेव्हा आन्सर की येते, चेकिंग वगैरे होतं, त्यानंतर आपण नाही म्हटलं तरी पेपर आपण पाहतोच, आपलं बरोबर काय आलं, चुकलं काय. सेकंड टाईम तो पेपर त्यांच्या नजरेखालून गेलेला आहे. जेव्हा 2020ची कंबाईन होणार होती त्यावेळेला प्रॅक्टिसच्या वेळेला त्यांनी स्टार्ट केली, तेव्हा थर्ड टाईम त्यांनी तो पेपर सोडवला आहे. 30 डेजमध्ये ॲडमिशन घेतलेले काही स्टुडंट आहेत किंवा नंतर ज्या वेळेला म्हणजे एक ठराविक गॅप पडल्यानंतर एक्झाम पोस्टपोन झाली, परत एक्झामची डेट आली आणि परत सुरुवात केली, तेव्हा एकदा तो पेपर सोडवलेला आहे. एकूण 4 वेळा तो पेपर नजरेखालून गेलाय. म्हणजे 2019च्या पेपरमधले जे 100 प्रश्न आहेत ते 4 वेळा नजरेखालून गेलेत, त्याचे ऑप्शन नजरेखालून गेलेत, त्याची उत्तरं 4 वेळा आपल्याला माहिती आहेत. तरीही जर 5th टाइम हा पेपर सोडवायला दिला तर कोणालाही 100 मार्क्स मिळत नाहीत. इव्हन 80+ सुद्धा मार्क्स मुलांना मिळत नाहीत. मुलं 50-60 वरतीच असतात अडकलेली. मग मला तुम्हाला हे म्हणायचे की ज्यावेळेला एक पेपर आहे त्या पेपरमधले 100च्या 100 प्रश्न 4 वेळा तुमच्या नजरेखालून गेली आहेत, ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत. असा पेपर तुमच्या समोर आल्यानंतर जर तुमचा स्कोअर 60 पर्यंत जात नसेल किंवा 80 पर्यंत जात नसेल, तर जेव्हा असा पेपर तुमच्या समोर येईल की ज्याचे प्रश्न तुम्ही कधीच नाही वाचले, तर त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर किती येईल. प्रश्नपत्रिका माहीत असताना स्कोअर येत नसेल तर प्रश्नपत्रिका माहीत नसताना स्कोअर कसा येईल. याच्यासाठी तुम्हाला मेन प्रॅक्टिसची गरज आहे. म्हणजे पेपर सोडवणं म्हणजे फक्त पेपर सोडवला आणि ठेवून दिला हे नाही करायचं आहे. बऱ्याच मुलांनी ॲनालिसिसची पुस्तकं वाचलेली आहेत, त्याची प्रॅक्टिस केली आहे, पण तरीसुद्धा क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर तेवढे मार्क्स मिळत नाहीत, प्रश्न माहीत असूनही. याचाच अर्थ आपल्याकडे नॉलेज नाही असं नाही, आपल्याला ते नॉलेज इम्प्लिमेंट करता येत नाही आहे. मेन मुद्दा हाच आहे आणि हीच गोष्ट 30 डेज चॅलेंजमध्ये मी शिकवते, ठीक आहे. तर ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सोडवता आणि चेक करता त्यावेळेला तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे. कधीच स्कोअरवरती फोकस करायचा नाही, कधीच स्कोअरला फोकस करू नका. टेस्ट तुम्ही सॉल्व केली, चेक केली, तुमचा स्कोअर कमी आला, तो स्कोअर कमी आला म्हणून टेन्शन घेत बसू नका. तुम्ही फाइंड आउट करा की चुका कुठे होत आहेत, चुका का होत आहेत. प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 100 प्रश्न सोडवता, मे बी ते प्रश्न आधी वाचलेले असतील किंवा वाचलेले नसतील, ज्यावेळेला तुम्ही ते 100 प्रश्न सोडवता त्यानंतर एक विचार करायचा की हे जे 100 प्रश्न आहेत त्याच्यापैकी समजा आपण 50-50 धरूयात की 50 प्रश्न तुमचे बरोबर आले आणि 50 प्रश्न जे आहेत ते चुकले. जेव्हा या 50 प्रश्नांचा विचार करता त्यावेळेला हे फाइंड आउट करायचं आहे की हे 50 प्रश्न माझे जे चुकले त्या पाठीमागचं रिझन काय आहे. पहिलं, एक मे बी मी हे वाचलेलंच नाही, एक गोष्ट असू शकते की तो कंटेंट तुम्ही वाचलेला नाही म्हणून चुकला असेल. दुसरा मुद्दा असू शकतो की तुम्ही वाचलंय पण ते तुम्हाला आठवलं नाही. न आठवण्याचं कारण काय, तुमची रिव्हिजन कमी पडली, म्हणजे इथे तुम्हाला रिव्हिजनवरती फोकस करायचं आहे. तिसरा मुद्दा असू शकतो की मी हे वाचलंय, मला उत्तर माहिती होतं पण तरीसुद्धा लिहिताना मी ते चुकीचं लिहिलं. मग लिहिताना उत्तर चुकीचं लिहिण्याचं कारण काय, एक तर मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले असेल की हां मला माहिती आहे मी वाचले, मला उत्तर येते आणि मी ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चुकीचं लिहिलं. किंवा दुसरं कारण असू शकतं की मी फार घाई केली उत्तर लिहिण्याची, प्रश्न व्यवस्थित वाचला नाही, ठीक आहे. किंवा आणखी एक कारण असू शकतं की मला उत्तर माहिती आहे, सगळं झालं, पण ज्यावेळेला तिथे टिक करायचं होतं किंवा सर्कल करायचं होतं त्यावेळेला मी चुकीच्या ठिकाणी केलं. ही कारणं फाइंड आउट करा. MPSCची जी परीक्षा असते ती तुम्ही किती बरोबर करता, किती तुम्हाला येते, तुमचं नॉलेज किती आहे याच्यासाठीची एक्झाम नाही, तुम्ही चुका किती कमी करता. म्हणजे तुम्ही बरोबर उत्तरं किती देता यापेक्षा तुम्ही चुकीची उत्तरं किती कमी करता याची ही जास्त मोठी परीक्षा आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही चुकीची उत्तरं देता तेव्हा तिथे तुम्हाला दंड बसतो, तिथे तुम्हाला पेनल्टी लागू होते, तिथे तुमचे मार्क्स निगेटिव्हमध्ये जातात. हे मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्या की निगेटिव्ह मार्किंगच्या पाठीमागचं कारण काय आहे. तुमचं जास्त बरोबर यावं म्हणून नाही, तुमच्या चुका कमीत कमी व्हाव्यात हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला फोकस करायची आहे, ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही 11 ते 12 टेस्ट सॉल्व केलीत, टेस्ट सॉल्व केल्यानंतर चेक वगैरे करा, परत तुमचं जेवण वगैरे जे काही असेल ते करा आणि जे रुटीन तुमचं एक्झामच्या दिवशी असेल ना, शक्यतो ते रुटीन तुम्ही म्हणजे किमान सकाळी 10 वाजल्यापासून किंवा 9 वाजल्यापासून ते 12-12:30पर्यंतचं रुटीन जे एक्झामच्या दिवशी असणार आहे तेच रुटीन शक्यतो फॉलो करा, फार फायदा होईल. दुपारचा जो वेळ असतो तो वेळ असा असतो की एक तर आपल्याला झोप आलेली असते
आपण फार बोर झालेलो असतो, तो जास्त प्रोडक्टिव्ह टाईम नसतो आपला, म्हणजे जास्त आपल्याला त्याच्यातून आउटपुट मिळणार नसतं त्या टाईममध्ये जे आपण करतो. अशा वेळी जर तुम्ही एखादा GSचा कंटेंट घेऊन वाचत बसलात तर मोस्ट ऑफ द टाईम तो कंटेंट तुमच्या डोक्यावरून जातो. तुम्ही वाचत असतात पण ते तुमच्या डोक्यामध्ये घुसत नाही. तर दुपारचा टाईम तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगसाठी द्यायचा आहे. आता मॅथ्स रिझनिंगमध्ये बऱ्याच जणांना चांगला स्कोर येतो, बऱ्याच जणांचा स्कोर फार कमी येतो, बऱ्याच जणांना टाईम मिळत नाही. मी पर्सनली जेव्हा मी पेपर दिला होता तर मी 12 प्रश्न अटेम्प्ट केले होते आणि त्याच्यामधले माझे 10 बरोबर आले होते, 2 चुकले होते. ठीक आहे. तर ज्यांना असं वाटतं की मॅथ्स रिझनिंगमध्ये 4-5च्या पुढे आपण जाऊ शकत नाही मे बी सॉल्व करण्यासाठी किंवा ॲक्युरसीच्या बाबतीत, त्यांनी हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. बरं, असंही नाही की मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीमध्ये मी वैयक्तिकरित्या फार मोठी पुस्तकं वगैरे घेतली, काही नाही. मी फक्त आणि फक्त आयोगाच्या प्रश्नांचाच अभ्यास केला होता. त्या व्यतिरिक्त एकही गोष्ट मी एक्स्ट्राची केली नव्हती. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काय करायचं आहे, आयोगाचे जे प्रश्न आहेत मॅथ्स रिझनिंगचे ते पाहायचे आहेत. मग तुम्ही जी टेस्ट सोडवली असेल, जर समजा तुम्ही आयोगाचा पेपर सोडवला असेल तर त्यातले प्रश्न घ्या, किंवा जी टेस्ट सिरीज तुम्ही सोडवली असेल त्याच्यातले प्रश्न घ्या. पण पहिल्यांदा आयोगाचे प्रश्न घ्या आणि मग टेस्ट सिरीजचे प्रश्न घेतल्यानंतर एक पाहायचं आहे की मॅथ्स रिझनिंगचे समजा 15 क्वेश्चन आहेत. या 15पैकी काही प्रश्न असे असतील, म्हणजे काही प्रकारचे प्रश्न असे असतील जे कुठल्याही वर्षी आले आणि कसाही फिरवून प्रश्न विचारला तरी तो तुमचा 100% बरोबर येतोच. म्हणजे जसं की मे बी नातेसंबंधावरचा प्रश्न असेल, एखादा वयवारीवरचा प्रश्न असेल, तो एक घटक असतो की ज्याचे प्रश्न तुम्हाला 100% येतात. आणि असे काही घटक असतील की ज्याचे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले तर ते तुम्ही 100% चुकतात. आणि काही प्रश्न असे असतील, काही टॉपिक असे असतील ज्याच्यावरचे काही प्रश्न बरोबर येतात, काही प्रश्न चुकतात. तर तुम्हाला इथे करायचं आहे काय, जे तुमचे 100% बरोबर प्रश्न येतात, एनी टाईम सॉल्व केले तर बरोबर येतात, असे प्रश्न येणाऱ्या कंबाईनमध्ये बिलकुल स्किप नाही करायचे. इवन जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बिलकुल ते क्वेश्चन्स जे आहेत ते स्किप करायचे नाहीत. ते प्रश्न सोडवायचेच आहेत. वेळ नाही आहे किंवा मला वेळ जास्त लागेल असा कोणताही विचार करून हे प्रश्न स्किप करायचे नाहीत. पहिला मुद्दा. जे प्रश्न 100% चुकतात, तुम्हाला माहिती आहे की हे चुकतेच. जर बाकी सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोर चांगला येत नसेल, बाकी सब्जेक्टची तुमची तयारी चांगली नसेल आणि तुम्हाला इथे कॉन्फिडन्स असेल की कदाचित या चुकीच्या प्रश्नांवरती मी वर्क केलं तर मला आउटपुट मिळेल, तरच या चुकीच्या प्रश्नांचं टेक्निक, ट्रिक्स, जे काही त्याची सूत्र असतील ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज जे 100% प्रश्न चुकतात त्या प्रश्नांकडे वळूही नकात. तो टाईम तुम्ही इतर GSच्या कुठल्या तरी सब्जेक्टला द्या, तिथे इन्व्हेस्ट करा. बट जे 100% करेक्ट येतात आणि ज्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही 50-50 शुअर असतात, म्हणजे 50-50 तुमचे चान्सेस असतात बरोबर येण्याचे चुकण्याचे, अशा प्रश्नांवरती फोकस करा. आणि जे प्रश्न चुकतात शक्यतो नवीन कंटेंट आत्ता घेऊच नका नवीन काही. ठीक आहे. तर दुपारचा वेळ तुम्ही मॅथ्स रिझनिंगसाठी द्याल. त्यानंतर पुढं ज्यावेळेला तुम्ही मॅथ्स रिझनिंग कराल 4-4:15च्या दरम्यान आपण म्हणूयात, त्यानंतर थोडासा चहा वगैरे घेतल्यानंतर तुमचा मूड थोडासा फ्रेश असतो, कारण ऊन वगैरे कमी झालेलं असतं. तर या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलवरती जे डेली क्वेश्चन्स सेंड केलेले आहेत त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करायचं आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की हे कशासाठी करायचं, काय गरज आहे. जेव्हा मी हा प्रोग्राम सुरू करण्याबद्दल बोलले होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे जास्त दिवस लागतील सगळे आपले टॉपिक होण्यासाठी, बट 1.5 ते 2 महिन्यांमध्ये ऑलमोस्ट नाही, ॲक्च्युली सगळाच, म्हणजे आय थिंक सायन्सचे 1-2 टॉपिक सोडले तर बाकी सगळा सिलेबस हा कवर झाला फक्त 1.5 महिन्यांमध्ये. आणि इथे तुम्हाला करायचं काय होतं, दिवसाला फक्त 3 टॉपिक रीड करायचे होते. फक्त 3 टॉपिक एका दिवसामध्ये करायचे होते आणि असा 1.5 महिन्यामध्ये कंबाईंड प्रीचा पूर्ण सिलेबस कवर झाला आहे, प्लस मेन्सचा सुद्धा बराचसा पार्ट कवर झाला आहे. सो आत्ता आपण फक्त प्रीचा फोकस करणार आहोत. हे सांगते का मी, कारण ज्यावेळेला तुम्हाला म्हणजे डेली क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स असे आहेत जे टॉपिक बेस्ड आहेत. म्हणजे समजा आपण जॉग्राफीचा नदी प्रणाली हा घटक घेतला तर तुम्हाला नदी प्रणालीवरचे जेवढे पॉसिबल आहेत तेवढे डिफिकल्ट आयोगाच्या दृष्टीने जे विचारले जाऊ शकतात असे प्रश्न तुम्हाला दिसतील. म्हणजे ते प्रश्न तुम्ही सोडवले आणि त्याचं ॲनालिसिस जर केलं तर तो टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जातो. आणि ॲनालिसिस किती प्रश्नांचं करायचं आहे, 45 to 50 प्रश्न आहेत फक्त डेली. याच्यामध्येही ज्या दिवशी मराठी इंग्लिश आहे आणि ज्या दिवशी कायद्याचे प्रश्न आहेत त्या दिवशी तुम्ही नेक्स्ट डेचे घेऊ शकता. असे तुमच्या 29 डेजमध्ये ऑलमोस्ट सगळा सिलेबस 90% सिलेबस तरी तुमचा इथे कवर होईल.
त्यामुळे हे प्रश्न प्लीज स्किप करू नका. इथे मी कुठल्याही माझ्या चॅनलची जाहिरात वगैरे करत नाही, पण या क्वेश्चन्सचं आउटपुट खूप चांगलं आहे, कारण खूप मेहनतीने, खूप रेफरन्स पाहून आणि खूप चांगल्या पद्धतीने टीमने हे क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत आणलेत. त्यामुळे हे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व कराच. आता मेन मुद्दा येतो की 30 डेजचे स्टुडंटसुद्धा मला विचारत आहेत की मॅम हे प्रश्न शोधायला फार अवघड जातं. खूप इझी आहे. ज्यावेळेला तुम्ही टेलिग्राम ओपन करता, टेलिग्रामवरती ज्यावेळेला तुम्ही वॉरियर ऑफिसरला क्लिक करतात, केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला एक सर्चचा आयकॉन दिसतो. त्या सर्चवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर जिथे आपला कीबोर्ड असतो त्या कीबोर्डच्या वरच्या बाजूला इथे तुम्हाला एक कॅलेंडरचा आयकॉन दिसतो. त्या कॅलेंडरच्या आयकॉनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि मग तिथे डेट सिलेक्ट करायची. तर आपण 1 जूनपासून सुरू केलं, तुम्ही 1 जून ही डेट सिलेक्ट केलीत, जम्प टू डेट करा, तुम्ही 1 जूनला डिरेक्टली जाता. तिथे थोडंच तुम्हाला फक्त 1-2 जे मेसेज असतील ते फक्त स्क्रोल करावे लागतील आणि तुम्हाला लगेच प्रश्न मिळतील. पण हे कुठे? वॉरियर ऑफिसर टेलिग्राम चॅनलवरती, ग्रुपवरती नाही. आणि 30 डेजच्या स्टुडंटसाठी हे जे क्वेश्चन्स आहेत ते मी स्वतः आजपासून चॅनलवरती सेंड करेन. ठीक आहे, सो तुम्हाला सर्च करण्याचा त्रास होणार नाही. त्यानंतर डेली क्वेश्चन ॲनालिसिस झाल्यानंतर जो काही वेळ तुमच्याकडे मिळेल, ही जी टेस्ट आहे, टेस्ट सोडवल्यानंतर मॅथ्स रिजनिंगच्या आधी, मॅथ्स रिजनिंगच्या नंतर जिथे पण तुम्हाला टाईम मॅनेज होईल तिथे तुम्हाला या टेस्टचं ॲनालिसिस करायचं आहे. आता टेस्टचं ॲनालिसिस करताना बऱ्याच जणांना 100 प्रश्नांचं ॲनालिसिस करायचं म्हटलं की फार वेळ जातो. इथे एक गोष्ट तुम्ही करू शकता, जे प्रश्न तुमचे बरोबर आलेत, 100% तुम्हाला शुअर होता आणि माहिती की हे मला येते म्हणून बरोबर आलं, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करू नका. ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही कन्फ्यूज होता, तुम्ही 50-50 चान्सेस आहेत किंवा रिस्क घेऊन जे क्वेश्चन तुम्ही सोडवलेत असे प्रश्न, जे प्रश्न तुम्ही सोडवलेच नाहीत असे प्रश्न आणि जे प्रश्न चुकलेत असे प्रश्न, हे 3 प्रकारचे प्रश्न जे आहेत फक्त त्याच प्रश्नांचं ॲनालिसिस करा. म्हणजे तुम्हाला एका टेस्टच्या ॲनालिसिसला फार जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं? जे प्रश्न, ज्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन होतं, 50-50 चान्सेस होते किंवा तुम्ही रिस्क घेऊन सॉल्व केलेत असे प्रश्न, जे प्रश्न तुमचे चुकलेत म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केलेत पण चुकलेत असे प्रश्न, आणि असे प्रश्न जे तुम्ही अटेम्प्ट केले नाहीत याच प्रश्नांचं फक्त ॲनालिसिस करा. जे प्रश्न तुम्हाला 100% माहिती आहे उत्तर आणि म्हणून बरोबर आलेत त्या प्रश्नांच्या ॲनालिसिसमध्ये वेळ नका घालू. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमची रिव्हिजन पण होईल, प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस पण होईल, ॲनालिसिसमुळे बाकीचा कंटेंट पण कव्हर होईल, त्याचबरोबर डेली क्वेश्चन्समध्ये तुमचा सिलेबस पण कव्हर होईल या 29 डेजमध्ये, आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये खूप मोठी हेल्प करणारी गोष्ट ठरेल. ठीक आहे. त्यानंतर रात्री झोपताना बऱ्याच जणांना म्हणजे ज्या गृहिणी वगैरे आहेत तर त्यांना ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण दिवस थकून जातात सगळेजण. संध्याकाळी तेवढा माइंडसेटही नसतो की आपण अभ्यासाला बसू, किंवा जे विद्यार्थी जॉब वगैरे करतात त्यांचा पण तेवढा चांगली त्यांची मनस्थिती नसते. सो बेस्ट वे असतो रात्रीच्या वेळेला कुठलेही पुस्तक घेऊन वाचत बसण्यापेक्षा रात्री तुम्ही झोपायच्या आधी किंवा झोपताना तुम्ही जे व्हिडिओज आहेत, मग तुम्ही 30 डेजमध्ये असाल तर 30 डेजचे पहा, तुम्ही इतर कुठे ॲडमिशन घेतलं असेल किंवा इतर कुठला चॅनल तुम्ही फॉलो करत असाल, इतर कुठले लेक्चर्स फॉलो करत असाल तर ते व्हिडिओज तुम्ही रात्री झोपताना पहा. तर हे व्हिडिओज पाहताना पण एक काळजी घ्या, कृपा करून असे कोणतेही व्हिडिओज पाहू नका ज्या व्हिडिओमध्ये व्हिडिओची लेंथ असते 1 तासाची, त्या 1 तासामधले 15 ते 20 मिनिट मार्केटिंगमध्ये ऑलमोस्ट, म्हणजे काही ठिकाणी अनअकॅडमीचे तर ऑलमोस्ट सगळे व्हिडिओज असे असतात ज्याच्यामध्ये त्यांचे 10 ते 15 मिनिट मार्केटिंगमध्ये जातात, किंवा जे त्यांचे लाईव्ह व्हिडिओज शूट केलेले असतात त्याच्यामध्ये मुलांनी काहीतरी प्रश्न विचारलेले असतात, बऱ्याचदा तिथले शिक्षक इतरच काहीतरी गप्पा मारत असतात. तर असे शक्यतो असे व्हिडिओज पाहू नका. जे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधले व्हिडिओज असतील किंवा जे ट्रिक्सचे व्हिडिओज असतील ते व्हिडिओज रात्री पहा, किंवा जे रिव्हिजन टेक्निकच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये काही रेकॉर्ड करून ठेवलं आणि ते ऐकलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो, तर ते रेकॉर्डिंग्स तुम्ही ऐका. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आता इथून पुढे आपल्याकडे एवढा कमी वेळ आहे तर इथला ईच अँड एव्हरी सेकंड तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येक क्षण तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे अभ्यासामध्ये. म्हणजे माझ्याच विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की अगदी तुम्ही आंघोळीला चाललात ना, आंघोळीला जाताना सुद्धा जसं मी यापूर्वी 1000 वेळा तुम्हाला सांगितले छोटी डायरी मेंटेन करा, ही छोटी डायरी तुम्हाला फार मोठी हेल्प करून जाते. जर तुम्ही केली असेल तर गुड, नसेल केली तरीसुद्धा मग एक काम करा, एखादी छोटी चिट किंवा तुमच्या हातावरतीच लिहा, ते आंघोळीला गेल्यानंतर अर्थात पुसून जाणार आहे. बट आंघोळीला जाण्यापूर्वी जस्ट बुक उघडायचं, जो टॉपिक तुम्हाला अवघड जातो किंवा ज्या गोष्टी लक्षात ठेवायला अवघड जातात, मग मे बी ती राज्यघटनेची कलमं असतील, मे बी सायन्समधलं प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण हे टॉपिक असतील, तसा कुठलाही पॉईंट जो तुम्हाला अवघड वाटतो तो पॉईंट जस्ट डोक्यात ठेवायचा,
किंवा हातावरती लिहायचा, किंवा जर तुमच्याकडे डायरी असेल तर ती घेऊन जायची, भिजू नये अशा ठिकाणी बाथरूममध्ये, आणि आंघोळ होईपर्यंत ते रिवाईज करायचं. पण आंघोळ करताना आपला ब्रेन काय करतो, काहीच नाही करत. तर तो टाईमसुद्धा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे. तुम्ही जेवण करताना, जर समजा जेवण करताना तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणारं नसेल, तुम्ही एकटे जेवण करत असाल, ऑर मे बी तुम्ही फ्रेंड्ससोबत असाल किंवा फॅमिली मेंबर्ससोबत असाल आणि तुम्हाला त्यावेळेला कोणी डिस्टर्ब करणारं नसेल, तर जसं मी इथे सांगितलं नाईटला व्हिडिओज पाहायचे वगैरे, क्वेश्चन आन्सरचा एखादा व्हिडिओ किंवा ट्रिकचा एखादा व्हिडिओ प्ले करा, तो बाजूला ठेवा. जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल किंवा घरामध्ये LED असेल तर तिथे तुम्ही कनेक्ट करा आणि ते व्हिडिओज जे आहेत ते जेवताना किंवा इतर गोष्टी, गृहिणी आहेत स्वयंपाक वगैरे करताना, तर त्यावेळेला ते व्हिडिओज ऐका, क्वेश्चन आन्सरचे असतील किंवा ट्रिक्सचे असतील. या छोट्या गोष्टी असतात ना, या गोष्टी तुम्हाला फार पुढे घेऊन जातात. म्हणजे अगदी तुम्ही जसं ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, तुम्ही कासवाच्या गतीने का होईना पण तुम्ही अंतर पार करत राहिलात ना, तर तुम्ही डेफिनेटली शर्यत जिंकू शकता. या प्रत्येक गोष्टीचा, फार छोट्या गोष्टी आहेत पण या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता हे जे काही मी सगळं सांगितलं, याच्यामध्ये टायमिंगचा मेन इश्यू येऊ शकतो की टायमिंग कसं मॅनेज करायचं. तर जे फुल टाईम, मी इथे टायमिंग का दिलेलं नाही आहे, कारण माझे सगळे विद्यार्थी, म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत ते सगळ्या टाईपचे आहेत. काही जण फक्त अभ्यास करतात, काही जण गृहिणी आहेत, काही जण जॉब करतात, काही जण बाकी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर तुम्हा सगळ्यांना मी एक सांगेन की तुमच्या पद्धतीने हे टाईम तुम्ही मॅनेज करणार, कारण उठायचं टायमिंग तुमचं तुम्ही डिसाईड करणार आहात, ते मी नाही तुम्हाला सांगू शकत. किंवा तुम्ही जर समजा जॉब करत असाल तर तुमचं जॉबला जाण्याचं येण्याचं हे बाकी सगळं टायमिंग मी नाही मॅनेज करू शकत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या टायमिंगनुसार बसवायच्यात. पण याच्यामधले 2 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला बिलकुल मिस नाही करायचे. एक, टेस्ट सॉल्व करणं. ज्यांना 11 ते 12 कसंच म्हणजे कितीही मॅनेज केलं तरी पॉसिबल होत नाही, त्यांनी दिवसभरामध्ये कधीही छोटे गॅप करून जरी सोडवलं तरी चालेल, बट टेस्ट सॉल्व करणं आणि ॲनालिसिस करणं मोस्ट इम्पॉर्टंट. ॲनालिसिस कसं करायचं, का करायचं आणि त्याचा फायदा काय होतो, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आय बटनमध्ये पण मिळेल. तर तो व्हिडिओ पहा, त्याचा तुम्हाला फार फायदा होईल. टेस्ट आणि दुसरी डेली क्वेश्चन ॲनालिसिस, या 2 गोष्टी बिलकुल मिस नाही करायच्या. तुम्ही या 2 गोष्टी जरी प्रॉपरली केल्या ना, म्हणजे बाकी सगळं सोडून दिलं आणि या 2च गोष्टी जरी प्रॉपरली फॉलो केल्या ना, तरीसुद्धा तुम्हाला 60पर्यंत स्कोअर करायला 100% हेल्प होईल. 60पर्यंत मी बोलते, फक्त तुमची हार्डवर्कची तयारी पाहिजे, ठीक आहे, आणि हे तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं पाहिजे. सो टायमिंग तुमच्या वेळेनुसार ॲडजस्ट करा. फक्त हे जे मी सांगितलं की दुपारी वगैरे, तर ते तसंच मॅनेज करा, कारण अशा वेळेला म्हणजे कुठल्या वेळेला कुठला सब्जेक्ट अभ्यासल्यानंतर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे बनवलं आहे. त्यानंतर आणखी एक आहे की काही विद्यार्थी, म्हणजे मागच्या 4-5 दिवसांपूर्वीच पोलीस भरतीबाबत GR आला, एक अनाउन्समेंट झाली आणि त्याच्यामध्ये पोलीस भरतीची डेट 5 सप्टेंबर सांगण्यात आली होती किंवा 5 सप्टेंबर ऑनवर्ड्स, तिथून पुढे मागे काहीतरी होईल पोलीस भरती, आणि 4 तारखेला आपली कंबाईन आहे. सो बरेच विद्यार्थी असे आहेत, कारण आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की कोणता का असे ना जॉब हवा आहे, ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि कंबाईन या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होते की आत्ता एक्झॅक्टली काय करायचं. काही विद्यार्थी आहेत ज्यांना दोन्ही करायचं आहे, बट टाईम कसा मॅनेज करायचा याच्या बाबतीत डाऊट आहे. तर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी पोलीस भरती आणि कंबाईनचा अभ्यास एकत्रित कसा मॅनेज करायचा याच्यावरचा एक व्हिडिओ डेफिनेटली बनवेन. उद्या किंवा परवाच तो येईल, बट तुम्हाला त्याची गरज असेल तर. आणि त्यानंतर दुसरा एक मुद्दा येतो, तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. कारण इथे एक मुद्दा लक्षात घ्या की परीक्षा सडनली, म्हणजे जी डेट आली एक्झामची, ती डेट अशा पद्धतीने आली की कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मोस्टली सगळेजण 12 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या बाबतीत डिस्कशन करत होते, आणि आयोगाने जी डेट दिली ती बरोबर 30 दिवसांचा गॅप फक्त आयोगाने दिला. आणि या 30 दिवसांमध्ये आपल्याला आपला सगळा आत्तापर्यंतचा अभ्यास रिवाईज करायचा आहे. जर कोणाचा गॅप पडला असेल तर तो गॅप भरून काढायचा आहे. हजारो गोष्टी आहेत, आणि त्याचबरोबर फॅमिली प्रेशर आहे, रिलेटिव्हचं प्रेशर आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे स्ट्रेस, कारण माझे विद्यार्थी हे मला विचारत आहेत म्हणून मला हे प्रॉब्लेम्स माहिती आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हणते, जर असे प्रॉब्लेम्स तुमचे असतील तर त्याबद्दलही तुम्ही डेफिनेटली कमेंटमध्ये बोला. मी त्याच्यावरचा सुद्धा व्हिडिओ नक्की अपलोड करेन. आणि परत एकदा सांगते, व्हिडिओ मे बी लेंदी झाला, बट या व्हिडिओची गरज होती. हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच एक वही आणि पेन घेऊन बाजूला बसा, आणि जे मुद्दे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेत
हे जे काही सांगितले हे तुमच्या टाईम टेबलनुसार ते लगेच तिथे लिहून काढा, हे मॅनेज करा आणि याच्यातला ईच अँड एव्हरी पॉईंट इम्पॉर्टंट आहे. सो हे व्यवस्थितपणे फॉलो करा. जर तुमचा स्वतःच्या मनगटावरती, स्वतःच्या कष्टावरती विश्वास असेल तर नशीब आपोआप तुम्हाला साथ देईल. जरी आत्तापर्यंत तुम्हाला तितकंसं देता आलं नसेल, म्हणजे जरी आत्तापर्यंत तुम्हाला 100% देता आलं नसेल, या उरलेल्या दिवसांमध्ये जरी तुम्ही 100% दिलं आणि हार्डवर्क केलं तर मी गॅरंटी देते की तुम्ही 100% पास व्हाल. मला माहिती आहे याच्यानंतर काही विद्यार्थी म्हणतील तुम्ही गॅरंटी देताय असं तसं, बट हां, ज्याच्यात करण्याची धमक आहे, ज्याच्यात करून दाखवण्याची जिद्द आहे ना, ते डेफिनेटली हे फॉलो केल्यानंतर पास होतील. सो हे प्रॉपरली फॉलो करा. 30 डेजचे जे स्टुडंट आहेत त्यांना मी परत एकदा सांगेन, हे तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचं आहे. कंपल्सरी म्हणजे हे तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे, हे केलंच पाहिजे, तुम्हाला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चनच्या बाबतीत हे क्वेश्चन्स मी तुम्हाला डेफिनेटली ग्रुपवरती डेली क्वेश्चन्स मी सेंड करेन, ज्याचा तुम्हाला म्हणजे फाइंड आउट करण्यासाठी जो वेळ जातो तो तुमचा वाया जाणार नाही. ठीक आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि डेफिनेटली या व्हिडिओचा आउटपुट तुम्हाला चांगला मिळेल. एक्झामपर्यंत असेच काही व्हिडिओज प्लस काही ट्रिक्सचे व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.